पाचवं समीकरण आहे 2x वर्ग वजा 2x अधिक 1/2 बरोबर 0. दोन्ही गुणायचं आहे. दोन्ही गुणल्यानंतर आपल्याला मिळेल 4x वर्ग वजा 4x अधिक 1. 2ला 2 जाईल. बेदुनी 4x वर्ग वजा बेदुनी 4x आणि इथं 2ला 2 जाऊन 1 राहील बरोबर 0. आपल्याला वर्ग समीकरण मिळेल 4x वर्ग वजा 4x अधिक 1 बरोबर 0. आता x वर्गचा सहगुणक आहे 4 आणि स्थिरपद आहे 1. 4 1 4. तर आपल्याला 4चे असे अवयव पाडायचे की त्याचा फरक येईल किंवा बेरीज येईल. आणि अधिक 1 आहे स्थिरपदाला, त्यामुळे बेरीज येणार. मधलं पद म्हणजे वजा 4 बेरीज यायला पाहिजे. तर वजा 4 आणि गुणाकार पण 4 यायला पाहिजे, बेरीज पण वजा 4 यायला पाहिजे. तर वजा 2 गुणिले वजा 2 अधिक 4 आणि वजा 2 अधिक वजा 2 वजा 4 अशा पद्धतीने आपल्याला अवयव मिळतील. 4x वर्ग वजा 2x वजा 2x अधिक 1 बरोबर 0. फोड केली 4xची. आता इथं कॉमन येणार 2x. 2x कंसामध्ये राहिले 2x वजा 1 वजा इथं कॉमन काय नाही 1 आणि कंसामध्ये येणार 2x वजा 1 बरोबर 0. आता इथं मूळ समान आहेत त्यामुळं अवयव समान आहेत त्यामुळं मुळं पण समानच येतील. तर जो कॉमन कंस आहे, जो समान कंस आहे तो कॉमन घ्यायचा आहे 2x वजा 1 आणि उरलेली पद दुसऱ्या कंसात ती पण आहे 2x वजा 1 बरोबर 0. मग 2x वजा 1 बरोबर 0 किंवा 2x वजा 1 बरोबर 0. 2x बरोबर 1 किंवा 2x बरोबर 1. x बरोबर 1/2 किंवा x बरोबर 1/2. तर वर्ग समीकरणाची मुळे मिळाली 1/2 आणि 1/2. सहावं समीकरण आहे 6x वजा 2/x बरोबर 1. एक्सने गुणायचं. एक्सने गुणल्यानंतर आपल्याला मिळेल 6x वर्ग वजा 2 बरोबर x. सामान्य रूपामध्ये लिहू 6x वर्ग वजा x वजा 2 बरोबर 0. x वर्गचं सहगुणक आहे 6 आणि स्थिरपद आहे वजा 2. 6 गुणिले वजा 2 वजा 12. वजा 12चे असे अवयव पाडायचेत आपल्याला की त्याचा फरक येईल 1. वजा आहे शेवट स्थिरपदाला वजा असल्यामुळं फरक येणार. मग 4 त्रिक 12 वजा 4 अधिक 3 बरोबर वजा 1 आणि वजा 4 गुणिले 3 वजा 12 येईल. आपल्याला अवयव मिळाले वजा 4 आणि 3. 6x वर्ग वजा 4x अधिक 3x वजा 2 बरोबर 0. इथं कॉमन येईल 2x बेत्रिक 6 आणि राहिलेला x कंसामध्ये राहील 3x वजा 2 बेदुने 4 त्यामुळे 2 राहील. अधिक इथं कॉमन काही नाही 1 घ्यायचा कॉमन. 3x वजा 2 कंसात राहील. कॉमन कंस एकदाच घ्यायचा 3x वजा 2 आणि उरलेले पदं म्हणजे 2x अधिक 1 दुसऱ्या कंसात टाकायचे बरोबर 0. 3x वजा 2 बरोबर 0 किंवा 2x अधिक 1 बरोबर 0. 3x बरोबर 2 किंवा 2x बरोबर वजा 1. x बरोबर 2/3 किंवा x बरोबर वजा 1/2. म्हणजे आपल्याला वर्गसमीकरणाची मुळे मिळाली 2/3 व वजा 1/2.